नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी 10च्या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. जळगाव लातूर ट्रॅव्हल्स केज जवळ पलटी, 25 प्रवासी जखमींना केजच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी केलं दाखल. अपघातानंतर ट्रॅव्हल्सला भीषण आग, आगीत प्रवाशांचं साहित्य जळून खाक. बागलाण तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, बिबट्याने शेतातील कोंबड्यांवर हल्ला केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. बागलाणच्या विंचुरे गावात बिबट्याचा वावर, वन विभागाने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. बीडच्या उक्कड पिंपरी गावामधील शेतकऱ्याने घेतलं गव्हाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न. वेगळ्या वाणाची लागवड करत 1 एकरमध्ये 35 ते 40 क्विंटल उत्पादन. जिल्हाभरातील शेतकऱ्यांची गव्हाचं पीक पाहण्यासाठी रीत. छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस पुरवठ्यासाठी विशेष समित्या स्थापण्याचे निर्देश. अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाकडून परिपत्रक जारी. वाशिम जिल्ह्यात चिया पिकाच्या दरात घसरण सुरू. 15 दिवसात चियाच्या दरात तब्बल 1350 रुपयांची घसरण. घसरणीमुळे चिया उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता. नाशिकच्या चांदवडमध्ये शासकीय मका खरेदी केंद्रावर दुसऱ्या तालुक्यातील मका विक्रीसाठी आलेल्या 6 पैकी 5 ट्रॅक्टर जप्त. ट्रॅक्टरमध्ये आढळल्या शासकीय गोण्या. वाशिम जिल्हा परिषदेचा 2026-27 साठी 98,970 रुपयांचा शिल्की अर्थसंकल्प. शिक्षण आणि आरोग्य विभागावर विशेष भर. छत्रपती संभाजीनगरच्या लाडसावंगी येथील इंग्रजी शाळेला भीषण आग, आगीमध्ये 4 वर्ग खोल्या जळून खाक. जालन्यात बनावट नवरीच्या माध्यमातून लग्न लावून देत एका तरुणाची 4 लाख रुपयांची फसवणूक. बनावट आधार कार्डमुळे प्रकार उघडकीस. संबंधित महिलेचा हा 5वा विवाह असल्याचं समोर, दोघे अटकेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्वतःच्या निधनाबाबत पसरलेल्या अफवांना दिला पूर्णविराम. दाव्यांना उत्तर देण्यासाठी नेतन्याहू यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियावर व्हिडिओ केला प्रसिद्ध. या होत्या काही आताच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.